नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, माझे एक मित्र आहेत महेशजी, जे प्रत्येक व्हिडिओ बघत असतात, त्याखाली प्रतिक्रिया देत असतात, त्यांचे काही प्रश्न आहेत ते विचारत असतात। आणि त्यांनी मला एक काल सुंदर प्रश्न विचारले। ते असं म्हणत होते की हल्ली खूप निगेटिव्ह लोकांना टाळतोय, पण कधी कधी त्यांच्यासोबत संपर्क येतो आणि जेव्हा संपर्क येतो ना, त्यावेळेस कळत नाही की त्यांच्यासोबत कसं डील करायचं। त्यांच्यासोबत जे पूर्वीचे अनुभव असतात ना, त्या अनुभवांमुळे ना त्या व्यक्तींबद्दल मनात आकस राहतो। मग अशा वेळेस आपण डील कसं करायचं? खूप सुंदर प्रश्न आहे हा, आणि ह्याचं उत्तर पण तेवढं सुंदर असणार आहे। इनफॅक्ट खरं सांगायचं झालं ना, तर हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो। आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये अशी लोकं असतात, जी लोकं आपल्याला आवडत नसतात, किंवा ज्या लोकांना आपण आवडत नसतो। कारण हे कोरिलेशन असतं दोन्ही गोष्टींमध्ये। जर आपल्याला कोण आवडत नसेल ना, तर त्याला पण आपण आवडत नसतो। आणि असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असतं। म्हणजे आपण किती जरी चांगले असलो तरी आपल्याला नावं ठेवणारे किंवा मागं बोलणारे लोक असतातच। मग ज्यावेळेस अशी लोकं आपल्या समोर येतात, आपल्याला काहीतरी टीका करतात, आपल्यावर काहीतरी हल्ला करतात, त्यावेळेस मग आपल्याला त्यांच्यासोबत डील नाही करता येत। मग अशा लोकांना डील कसं करायचं? अशा लोकांसोबत डील करत असताना ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ह्यांच्यासोबत साधं सभ्य वागायचं। ह्यांच्यासोबत बेसिक कम्युनिकेशन ठेवायचं। त्यांना जास्त जवळ चिटकायला पण जायचं नाही, आणि जास्त त्यांच्यापासून दूर पण नाही राहायचं। किंवा ते जरी जवळ येत असतील ना, तरी पण थोडंसं न्यूट्रल राहायचं। त्यांच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा। ॲज इट इज तेवढ्यापुरतं तेवढं बोलायचं। बेसिक, कसं आहेस, बरं आहे, मस्त। म्हणजे हे बेसिक कम्युनिकेशन त्यांच्यासोबत ठेवायचं। जास्त त्यांच्यासोबत सखोल गप्पा नाहीत मारायच्या, त्यांची कुठली गोष्ट मनावर नाही घ्यायची। आणि ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्या समोर येत असतो ना, त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या मनाला सांगायचं की हा व्यक्ती वाईट नाही आहे, त्याची सवय वाईट असू शकते, पण तो व्यक्ती वाईट नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्या सवयीवरून त्याला पूर्णपणे असं वाईट आहे असं समजायचं नाही। प्रॉब्लेम तिथं सगळ्यात मोठा होतो। आपण काय करतो माहिती आहे का, त्या व्यक्तीमध्ये एखादी गोष्ट असते, सपोज एखाद्याला बोलण्यामध्ये सभ्यता नसते, तो कसंही बोलत असतो, काही बोलत असतो, समोरच्याचा रिस्पेक्ट नाही ठेवत, आणि मग ती गोष्ट आपल्याला आवडत नसते। मग त्याच्या बोलण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तो व्यक्ती वाईट नाही आहे। ज्यावेळेस आपण ही गोष्ट आपल्यासोबत क्लिअर करतो ना, मग आपला 50% प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह झालेला असतो। म्हणजे ज्यावेळेस तो आपल्यासमोर येत असतो ना, पहिल्यांदा सांगायचं हा माणूस वाईट नाही आहे, ह्याच्यामध्ये वाईट गोष्टी आहेत, पण हा व्यक्ती वाईट नाही आहे। आणि ज्यावेळेस आपण हे स्वतःला सांगतो ना, त्यावेळेस मग आपण एक सेफ झोनमध्ये असतो। त्यावेळेस तो कसा जरी रिॲक्ट झाला, काही जरी केला ना, आपल्याला जास्त फरक नाही पडत। त्याच्यासोबत आपण एक बाउंड्री ठेवत असतो, त्याची कुठली गोष्ट जास्त मनावर घेत नाही। त्याच्यासोबत बोलताना एक सीमा असते आपल्या बोलण्यामध्ये, की किती बोलायचं आपल्याला माहीत असतं। कारण त्याचे जे पहिले जे अनुभव असतात ना, ते आपल्याला सावध करत असतात की बाबा हा व्यक्ती आपल्यासोबत अगोदर असं वागलं आहे। म्हणजे हे जे पूर्वानुभव जे असतात ना, ते आपल्यासाठी कधी कधी खूप चांगले देखील असतात, कारण ते आपल्याला अवेअर करत असतात। त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच माहीत असते की हा व्यक्ती कसा आहे। पण तरीसुद्धा हे सावध होण्यासाठी ते पूर्वानुभव काम करतात, पण तेच 24 तास आपल्यासोबत ठेवून आपण ॲक्ट नाही करायचं, एक न्यूट्रल राहायचं। बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहीत असते की हा व्यक्ती कसा आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। पण बाय चान्स जर तो व्यक्ती बदलला असेल, जर त्याच्यामध्ये जर ती भावना निर्माण झाली असेल की यार मी चुकलो आहे, मला रिलेशन चेंज करायचं आहे, तर अशा वेळेस मग आपण त्याला न्यूट्रल राहून संधी द्यायची, त्याला जज नाही करायचं। नाहीतर त्यावेळेस जर आपण त्याला त्या पूर्वानुभवातून बघत असू, किंवा पहिल्यासारखंच त्याला जज करत असू, किंवा हे आधीपासूनच असं आहे, हे काय बदलणार आहे, असे जर आपल्या मनामध्ये थॉट असेल ना, तर मग ते जुळायला आलेलं पण रिलेशन खूप लांब जातं, होत काहीच नाही, विनाकारण मग भांडण वगैरे वाढत जातात गोष्टी। आणि त्या व्यक्तीचं कुठलंही बोलणं जे असतं ना, ते जास्त मनावर नाही घ्यायचं। त्याची कुठलीही मतं असू द्या, काही असू द्या, जास्त मनावर नाही घ्यायचं। जर त्याला आपल्याबद्दल मनात राग असेल, द्वेष असेल ना, तर तो आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलणार हे आपल्याला माहीत असतं। मग त्याचं बोलणं जास्त मनावर नाही घ्यायचं, कारण आपल्याला माहीत आहे की आपण कसे आहोत, आपल्याला आपल्याबद्दल विश्वास असतो। त्याच्यामुळे त्याच्या मताला जास्त व्हॅल्यू नाही द्यायची। कधी कधी काही लोक आपला चकाचोळा घ्यायला येतात, आपल्याला बरेचसे प्रश्न विचारतात की काय चालू आहे, काय नाही, वगैरे वगैरे वगैरे।
हेतू त्यांचा काय आहे ना हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण ज्यावेळेस नॉर्मली उत्तर देतो, बेसिक कम्युनिकेशन ठेवतो ना, मग ते पण जास्त खोलात शिरत नाहीत. कारण त्यांना कळतं की हा व्यक्ती आपल्या पहिल्या गोष्टींमुळे थोडासा सावध झाला आहे, तो आपल्याला पहिल्यासारखं रिॲक्ट करत नाही आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला रिॲक्ट नाही करायचं, सावध राहून सेफ झोनमध्ये त्याला फेस करायचं. कारण कसं असतं माहिती आहे का, अशा व्यक्तीसोबत ज्यावेळेस आपण डील करत असतो ना, बऱ्याचदा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष येतो, राग येतो, आपली एनर्जी विनाकारण वाया जायला लागते, त्याचा आपण विचार करायला लागतो, निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात, आपल्या आजूबाजूचं वातावरण तशा पद्धतीचं बनायला लागतं आणि त्याच्यामुळे विनाकारण आपल्याला त्रास होत असतो. त्याच्यामुळे त्याचा जास्त विचार नाही करायचा आणि सतत एक गोष्ट स्वतःला सांगत राहायची की आपल्याला एनर्जी वेस्ट नाही करायची. हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यात असे कुठलेही प्रसंग होत असतात ना, कुठं भांडण झालं, कुणाविषयी मनात राग असला, द्वेष असला ना, आपल्या विचारांकडे आपण लक्ष द्यायचं. मी काय विचार करतोय, का बरं माझी एनर्जी मी वाया घालवावं लागलो आहे. मग ज्यावेळेस अशी एनर्जी आपली वेस्ट जात असते ना, त्यावेळेस मग आपलं जे ध्येय असतं ना, त्या ध्येयापर्यंत आपण फोकस नाही करू शकत. मोस्टली लोक त्यांच्या आयुष्यामध्ये ह्याच गोष्टीमुळं मागं राहतात, कारण ते दुनियासोबत लढत बसतात. त्यांचं जे टार्गेट असतं, फोकस असतं ना, तिथे त्यांचं लक्षच जात नाही. कारण बाकीचे एवढे त्यांच्या आयुष्यात अडथळे येतात ना, ते सगळं त्यांचं लक्ष तिकडं खेचून घेतात आणि एनर्जी सगळे असे आजूबाजूला विस्कटली ना, मग जे फोकस असतं, जे टार्गेट असतं ना, ते आपण अचीव नाही करू शकत. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जी प्रायोरिटी आहे ना, ती आपल्या ध्येयाला द्यायची, आपल्या फोकसला द्यायची. मग ज्यावेळेस आपण ते ध्येय अचीव करत असतो ना, मग आपल्या लक्षात येत असतं की मला आज इथं पोहोचायचं आहे, पण ह्या गोष्टींमुळे इथपर्यंत आज मी पोहोचू शकलो नाही, कारण ह्या गोष्टी माझ्या ध्येयामध्ये अडथळा निर्माण करतायत. मग ह्यांना किती इम्पॉर्टन्स द्यायचं हे आपल्या लक्षात यायला लागतं. मग अननेसेसरी जी आपली एनर्जी वाया जात असते ना, ती आपण बचत करायला लागतो आणि आपल्या कामावरती फोकस करायला लागतो. आणि ज्यावेळेस आपण आपल्या कामावरती फोकस करतो, आपल्या ध्येयावरती फोकस करतो, पूर्ण एनर्जी त्या ठिकाणी लावतो ना, त्यावेळेस मग आपलं बाहेर जास्त लक्ष जात नाही. कोण काय करतंय, कोण कुठं चाललं आहे, काही करू द्या, जगाचं तिकडं काही होऊ द्या, आपल्याला देणं घेणं नसतं. आपण फक्त आपल्या गोष्टींवर फोकस करत असतो. आणि ज्यावेळेस आपण ते 100% फोकस द्यायला शिकतो ना, मग असे किती जरी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात झाले ना, तरी आपल्याला जास्त फरक नाही पडत. कारण आपल्याला आपल्या टार्गेटवर फोकस असतं, आपल्याला आणखी पुढे जायचं असतं, आणखी आपल्या काही गोष्टी ठरलेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ध्येय असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, शिकत राहायचं. जसं की तो व्यक्ती माझ्या जवळ आल्यानंतर माझ्या आतमध्ये काय होतं आहे, माझ्या मनामध्ये आता जसं तुम्ही प्रश्नांमध्ये विचारलं की माझ्या मनामध्ये आकस आहे, हे जाणीव होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग तो आकस आहे ना, तो गळून पडला पाहिजे. त्याच्याबद्दल मनामध्ये एक सकारात्मक भावना ठेवायची की हा बाबा, हा व्यक्ती असा असा आहे, पण मला त्यासोबत दुश्मनी नाही ठेवायची. मला माझ्या आयुष्यात शांती पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे. मग त्याच्यासोबत जो आपला आकस निर्माण झालेला असतो आपल्या मनामध्ये, तो गळून पाडायचा. आणि तो तेव्हाच गळून पडतो ज्यावेळेस आपण ती गोष्ट समजून घेतो प्रॉपरली. मग ते संपूर्ण लक्ष हे आपल्याकडे असलं पाहिजे की अरे, मला राग का यायला लागला ह्या व्यक्तीचा, ह्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात द्वेष का यायला लागला आहे, ह्या व्यक्तीचा मी विचार का जास्त करायला लागलो आहे. आणि ज्यावेळेस आपण असं विचार करायला लागतो ना, त्यावेळेस मग आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात आणि आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडत असतो. नाहीतर कधी कधी आपण जर ह्या गोष्टींकडे फोकस नाही केलो ना, जर आपण त्याच्यासोबत लढत बसलो, त्याचा धडा शिकवत बसलो ना, तर मग आपण पण त्याच्यासारखे व्हायला लागतो. आपण आपली एनर्जी वेस्ट करायला लागतो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये नुकसान करून घेतो. आणि अशी निगेटिव्ह लोक कधी संपत नसतात आपल्या आयुष्यामधून. एक संपला की दुसरा तयार असतो, किंवा एकासोबत लढत बसली की मग बाकीचे पण तयार होतात. त्याच्यामुळे लोकांना माफ करायचं. काल का परवाच मला एक जणांनी प्रश्न विचारला होता की तुझ्या आयुष्यात भांडणं होत नसतील ना म्हणला. मी म्हणलं मला नाही आठवत म्हणलं, आज मागची किती वर्ष झाली माझी भांडणच झालेली नाहीत कोणासोबत. आणि जरी असं कधी प्रसंग आलाच तरी मी त्या व्यक्तीला माफ करत असतो किंवा सॉरी म्हणून पुढे चालत असतो. मला तिथं अडकून पडायचं नाही आहे त्या व्यक्तीपाशी, किंवा मला माझी एनर्जी त्या ठिकाणी वाया घालवायची नाही आहे. ज्यावेळेस पण अशी सिच्युएशन क्रिएट होते की मला वाटतं की यार माझी एनर्जी वाया चालली आहे, ह्या व्यक्तीचा मी जास्त विचार करायला लागलो आहे, मग तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत असतो आणि तिथून माझं लक्ष काढून माझ्या ध्येयावरती फोकस करत असतो. नाहीतर मग आपण जर त्यांच्यासोबत लढत बसलो ना, मग खूप एनर्जी वाया जाते आणि आपलं ध्येय बाजूलाच राहतं आणि आपण यांच्यासोबतच लढत बसतो. आणि हीच गोष्ट मी माझ्या मित्रांना खूप वर्षांपासून सांगत आलो आहे. भरपूर गावाकडली पोरं असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भरपूर काय करायचं असतं,
पण योग्य तरुण वयामध्येच ते राजकारणाच्या नादी लागतात किंवा गावातल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या किंवा कुठल्याही गोष्टीच्या नादी लागतात आणि आपली जी संपूर्ण एनर्जी असते ना अशा ठिकाणी ते वाया घालवतात. त्याच्यामुळे त्यांचं जे ध्येय असतं, ज्या ठिकाणी त्यांना पोहोचायचं असतं ना तिथं पोहोचता येत नाही. जिथं त्यांना मान सन्मान मिळतो, जिथं त्यांना रिस्पेक्ट मिळतो ना अशा ठिकाणीच ते त्यांची एनर्जी पूर्ण घालवून टाकतात. आणि मग ज्यावेळेस वेळ निघून जाते ना मग त्यांना लक्षात यायला लागतं की यार माझ्या आयुष्यामधला सगळ्यात गोल्डन पिरियड मी असा घालवला, पण नंतर उपयोग नसतो. आणि ह्या गोष्टी नैसर्गिकरित्या होत असतात आपल्यासोबत. आपल्याला लक्षात येत नसते की आपल्याला कोण वडायला लागलं आहे, आपली एनर्जी कुठं चालली आहे, आपला वेळ कुठं चालला आहे. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींच्या बाबतीत अवेअर होतो ना त्यावेळेस मग आपल्याला कोणी अडवू नाही शकत, कोणीच नाही अडवू शकत. आणि जर आपल्याला एकदा ही गोष्ट लक्षात आली की आपल्या आयुष्यामध्ये अडथळे कुठे येत आहेत, कुठं आपण अडतोय, मग आपल्याला मोठं होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. पण हे कळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मध्ये मी एक वाक्य ऐकलं होतं, माफ करा आणि आपलं मन साफ करा. हा जो सिद्धांत आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माफ करता आलं पाहिजे समोरच्याला. आणि जरी तो व्यक्ती बदलायला तयार नसेल, त्याचं जर रिपिटेटिव्ह तेच बिहेवियर आपल्यासमोर सारखं सारखं येत असेल ना तर मग इग्नोर करायचं, जास्त लक्ष नाही द्यायचं, एक बाउंड्रीज ठेवायच्या, जास्त त्यासोबत जवळ नाही जायचं. एवढं जरी केलं ना आपण सेफ राहतो, आपण आनंदी राहतो आणि आयुष्य सुंदर होतं. आणि हे जर आपण नियम फॉलो केले आपल्या आयुष्यामध्ये ना तर मग कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले आपल्या आयुष्यात तरी आपण असं लढू शकतो. त्यामुळे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त समजून नाही घ्यायचं, त्याला आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट पण करायचं. आणि ज्यावेळेस आपण हे इम्प्लिमेंट करतो ना त्याचे रिझल्ट्स खूप मोठे भेटतात. हे माझ्या आयुष्यामध्ये मी ॲक्च्युअलमध्ये सगळ्या गोष्टी जगलो आहे म्हणून तुमच्याशी बोलतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की विनाकारण आपली एनर्जी कुठेही वेस्ट जाऊ देऊ नका. जर जात असेल तर अवेअर राहा, तिथून बाजूला व्हा आणि आपल्या ध्येयावरती फोकस करा. आणि ध्येय पहिल्यांदा निश्चित करा. ध्येय नसेल ना आपल्या आयुष्यामध्ये तर मग ते लगाम नसलेला घोडा असतो आपण. म्हणजे कुठेही जातो, कसेही पळतो, काहीही करतो, पण एक ठिकाणी जाऊन पोहोचत नाहीत आपण. सैरावैरा फक्त एनर्जी जाते, वेस्ट जाते, भेटत काहीच नाही. त्याच्यामुळे ना ध्येय असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यात. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.